शांती। आज आहे 7/3/2024ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांचे कर्तव्य आहे काट्यांच्या जंगलाला नष्ट करून फुलांचा बगीचा बनविणे। याद्वारेच नंबर 1 फॅमिली प्लॅनिंग होते। प्रश्न आहे, फॅमिली प्लॅनिंगचे फर्स्ट क्लास शास्त्र कोणते आहे आणि कसे? उत्तर आहे, गीता आहे फॅमिली प्लॅनिंगचे फर्स्ट क्लास शास्त्र। कारण गीतेद्वारेच बाबांनी अनेक अधर्मांचा विनाश करून एक धर्म स्थापन केला। गीतेमध्येच भगवंताचे महावाक्य आहे, काम महाशत्रू आहे। जेव्हा काम शत्रूवर विजय प्राप्त करता तेव्हा आपोआपच फॅमिली प्लॅनिंग होते। हे एका बाबांचेच काम आहे, कोणा मनुष्याचे नाही। ओम शांती। शिव भगवानो वाच। बाबा बसून आत्मिक मुलांना समजावून सांगतात, या दुनियेला तर जरूर आसुरी दुनिया म्हटले जाईल। नवीन दुनियेला दैवी दुनिया म्हणता येईल। दैवी दुनियेमध्ये मनुष्य फार थोडे असतात। आता हे रहस्य देखील कोणाला समजावून सांगितले पाहिजे। जे फॅमिली प्लॅनिंगचे मिनिस्टर असतात त्यांना समजावून सांगितले पाहिजे। तुम्ही बोला, फॅमिली प्लॅनिंगची ड्युटी तर गीतेच्या कथानकानुसार एका बाबांचीच आहे। गीतेला तर सर्व मानतातच। गीता आहेच फॅमिली प्लॅनिंगचे शास्त्र। गीतेद्वारेच बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात। हा तर ड्रामामध्ये त्यांचा पार्ट ॲटोमॅटिकली नोंदलेला आहे। बाबाच येऊन आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात किंवा पवित्र नॅशनॅलिटीची अर्थात राष्ट्रीयत्वाची स्थापना करतात। स्वतःला देवी देवता धर्माचेच म्हणतील। गीतेमध्ये भगवान स्पष्ट सांगतात की मी येतोच एका धर्माची स्थापना करून बाकी सर्व धर्मांचा विनाश करण्यासाठी। तर यामुळे एक नंबरचे फॅमिली प्लॅनिंग होईल। संपूर्ण सृष्टीवर जय जयकार होईल आणि एक आदि सनातन धर्माची स्थापना होईल। आता तर असंख्य मनुष्य असल्या कारणाने खूप कचरा झालेला आहे। तिथली जनावरे, पक्षी इत्यादी सर्व फर्स्ट क्लास असतील, ज्यांना पाहिल्यानेच मन आनंदित होईल। घाबरण्याचे कारण नाही। बाबा बसून समजावून सांगतात, तुम्ही मला यासाठीच बोलावले आहे की येऊन फॅमिली प्लॅनिंग करा, अर्थात पतित फॅमिलीला परत घेऊन जा, पावन फॅमिलीची स्थापना करा। तुम्ही सर्व म्हणत होता, बाबा येऊन पतित दुनिया नष्ट करून नवीन पावन दुनिया बनवा। हे बाबांचेच प्लॅनिंग आहे। पाहिल्यानेच मन प्रसन्न होते। लक्ष्मी नारायणाला पाहिल्याने तुमचे मन प्रसन्न होते ना। तिथे तर यथा राजा राणी तथा प्रजा सर्व फर्स्ट क्लास असतात। तर ही फॅमिली प्लॅनिंगची युक्ती ड्रामामध्ये नोंदलेली आहे। तुम्हा मुलांना समजावून सांगायचे आहे की पारलौकिक पिता तर सतयुगी प्लॅनिंग फर्स्ट क्लास करतात। काट्याच्या जंगलालाच नष्ट करतात। या साऱ्या भंबोरला अर्थात जुन्या दुनियेला आग लागते। हा धंदा तर बाबांचाच आहे। तुम्ही काहीच करू शकत नाही। कितीही मेहनत करा, सक्सेसफुल होऊ शकत नाही। बाबा म्हणतात, ज्या काम विकाराला तुम्ही तुमचे मित्र समजता तो खूप मोठा दुश्मन आहे। असे बरेच आहेत जे त्याचे मित्र बनतात। बाबा ऑर्डिनन्स अर्थात वटहुकूम काढतात। तुम्ही यावर विजय प्राप्त करा। तुम्ही समजावून सांगा की बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे। बिचाऱ्यांना माहीतच नाही की फॅमिली प्लॅनिंग कशी होत आहे। हे तर ड्रामा अनुसार कल्पकल्प बाबाच करतात। पुन्हा हे होणारच आहे। सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात। यामध्ये चिंतेची काही गोष्ट नाही। बाबा प्रॅक्टिकलमध्ये हे काम करत आहेत। ती लोक किती डोकेफोड करतात। एज्युकेशन मिनिस्टरला देखील समजावून सांगा। आताच्या मनुष्यांचे चारित्र्य किती खराब आहे। देवतांचे चरित्र किती चांगले होते। तुम्ही बिनधास्त होऊन बोलत राहा। बोला, हे काही तुम्हा मिनिस्टरचे कार्य नाहीये। हे तर सर्वश्रेष्ठ बाबांचे कार्य आहे। या देवतांच्या राज्यामध्ये एक धर्म, एक राज्य, एक भाषा होती। किती थोडे मनुष्य होते,
परंतु असे युक्तीने बोलणे फार थोड्या जणांना येते. तो रुहाब अर्थात आत्मिक नशा राहत नाही. त्यांना हे लक्ष्मीनारायणाचे चित्र दाखविले पाहिजे. हे फॅमिली प्लॅनिंग बाबांनीच केले होते, आता पुन्हा करत आहेत. यांच्या राज्याची स्थापना होत आहे. बाबांनी सांगितले आहे, हे लक्ष्मीनारायणाचे चित्र नेहमी समोर ठेवा आणि भरपूर दिवे इत्यादी लावा. प्रभात फेरीमध्ये हे ट्रान्सलाइटचे चित्र असावे, जे एकदम स्पष्टपणे कोणीही पाहू शकेल. तुम्ही बोला, आम्ही हे फॅमिली प्लॅनिंग करत आहोत. यथा राजा राणी तथा प्रजा. डीटी डिनायस्टी अर्थात दैवी घराण्याची स्थापना होत आहे. बाकी सर्व नष्ट होईल. तुम्ही म्हणता देखील की हे पतित पावन या, आम्हाला पावन बनवा. ते तर बाबाच बनवू शकतात. एक देवी देवता धर्मच पावन होता, बाकी सर्व नष्ट होतात. बोला, शिवबाबांच्या हातामध्येच हे प्लॅनिंग आहे. सतयुगामध्ये हे प्लॅनिंग होते. तिथे आहेच देवता वंश, शूद्र असत नाहीत. हे तर खूप फर्स्ट क्लास प्लॅनिंग आहे. बाकी सर्व धर्म खलास होणार. बाबांच्या या प्लॅनिंगला येऊन समजून घ्या. तुमची ही गोष्ट ऐकून तुमच्यावर खूप फिदा होतील. हे मिनिस्टर इत्यादी निर्विकारी प्लॅनिंग कसे बनवू शकतील बरे? बाबा जे उच्च ते उच्च भगवान आहेत, ते येतातच मुळी हे प्लॅनिंग करण्यासाठी. बाकी इतर सर्व धर्मांना नष्ट करून टाकतात. ही गोष्ट आहेच बेहदच्या बाबांच्या हातामध्ये. जुन्या गोष्टीला नवीन बनवितात. बाबा नवीन दुनियेची स्थापना करून जुन्या दुनियेचा विनाश करतात. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. समजावून सांगितले पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, या सृष्टीचक्राच्या आदी मध्य अंताला तुम्ही जाणत नाही. बाबा सांगत आहेत, सतयुग आदीमध्ये ना इतके मनुष्य असतात, ना फॅमिली प्लॅनिंग इत्यादीची गोष्ट करणार. पहिले तुम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंताला येऊन समजून घ्या. सद्गती दाता बाबाच आहेत. सद्गती अर्थात सतयुगी मनुष्य. अगदी सुरुवातीला हे देवी देवता फार थोडे होते. फर्स्ट क्लास धर्म होता. बाबा फुलांची फर्स्ट क्लास प्लॅनिंग बनवतात. काम विकार तर महाशत्रू आहे. आजकाल तर याच्या मागे प्राण देखील देतात. जेव्हा एखाद्याचे कोणावर मन जडते आणि आई वडील लग्न लावून देत नाहीत, तर बस घरातच हंगामा चालू करतात. ही आहेच घाणेरडी दुनिया. सर्व एकमेकांना काटे लावतात, अर्थात दुःख देत राहतात. सतयुगामध्ये तर फुलांची वर्षा होते. तर अशा प्रकारे विचारसागर मंथन करा. बाबा इशारा देत राहतात, तुम्ही याला अजून विस्तृत करा. चित्रे देखील भिन्न भिन्न प्रकारची बनवतात. ड्रामा अनुसार जे काही होते ते योग्यच आहे. कोणाला समजावून सांगणे देखील अतिशय सोपे आहे. सर्वांचे लक्ष बाबांकडे वेधून घ्यायचे आहे. हे बाबांचेच काम आहे. आता वरती अर्थात परमधाममध्ये बसलेले बाबा हे काम करणार नाहीत. म्हणतात देखील, जब जब धर्म की ग्लानी होती है. आसुरी राज्य होते तेव्हा तेव्हा येऊन या सर्वांना नष्ट करून दैवी राज्याची स्थापना करतो. मनुष्य तर अज्ञान निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. हे सर्व विनाश होईल. जे निर्विकारी बनतात त्यांचीच फॅमिली येऊन राज्य करते. गायन देखील आहे. ब्रह्माद्वारे स्थापना कोणाची? या फॅमिलीची. हे प्लॅनिंग होत आहे. ब्रह्मा कुमार कुमारी पवित्र बनतात, तर त्यांच्यासाठी जरूर पवित्र नवीन दुनिया पाहिजे. हे पुरुषोत्तम संगमयुग खूप छोटे आहे. इतक्या थोड्या वेळामध्ये किती चांगली प्लॅनिंग करतात. बाबा सर्वांचा हिशोब चुकता करून आपल्या घरी घेऊन जातात. इतका सारा कचरा तिथे घेऊन जाणार नाहीत. छीछी आत्मा अर्थात पतित आत्मा तिथे जाऊ शकत नाही. म्हणून बाबा येऊन गुलगुल बनवून घेऊन जातात. अशा गोष्टींवर विचारसागर मंथन करा. तुम्ही अनुभव करत राहता. बाबा म्हणतात, मी एका धर्माची स्थापना करण्यासाठी तुमच्याकडून रिहर्सल अर्थात सराव करवून घेत आहे. हे फॅमिली प्लॅनिंग कोणी केले? बाबा म्हणतात, मी कल्पापूर्वीप्रमाणे माझे कार्य करत आहे.
बोलावतातच पतित फॅमिलीला बदलून पावन फॅमिली स्थापन करा. यावेळी सर्व आहेत पतित. लग्न सराईमध्ये लाखोंनी खर्च करतात, किती दिखावा करतात, आणखीनच पावनपासून पतित बनतात. तुम्ही मुलांनी आता हाच ईश्वरीय धंदा केला पाहिजे. सर्वांना समजावून सांगितले पाहिजे. सर्व आसुरी निद्रेमध्ये झोपून पडले आहेत, त्यांना जागे केले पाहिजे. गोरे बनून इतरांना देखील बनवायचे आहे, तर बाबांचे प्रेम देखील राहील. सेवाच करणार नसाल तर मिळणार तरी काय? कोणी बादशहा बनतात तर जरूर कोणती चांगली कर्म केली आहेत, हे तर कोणीही समजू शकते. हे राजा राणी आहेत, आपण दासदासी आहोत, तर जरूर पूर्वीच्या जन्मामध्ये अशी कर्म केली आहेत. वाईट कर्म केल्याने वाईट जन्म मिळतो. कर्मांची गती तर चालतच राहते. आता बाबा तुम्हाला चांगली कर्म करायला शिकवतात. तिथे देखील असे जरूर समजतील की पूर्वजन्मांच्या कर्मानुसार असे बनलो आहोत. बाकी कोणती कर्म केली होती ती आठवणार नाहीत. कर्म गायली जातात. जितके जे चांगली कर्म करतात ते उच्चपद प्राप्त करतात. श्रेष्ठ कर्मांद्वारेच श्रेष्ठ बनतात. चांगली कर्म करत नाहीत तर झाडू मारतात, ओझे वाहतात. कर्मांचे फळ तर म्हणणार ना, कर्मांचाच सिद्धांत चालतो ना. श्रीमतामुळे चांगली कर्म होतात. कुठे बादशहा, कुठे दासदासी. बाबा म्हणतात आता फॉलो फादर. माझ्या श्रीमतावर चालाल तर उच्चपद प्राप्त कराल. बाबा साक्षात्कार देखील घडवतात. हे बाबा मम्मा, मुले इतके उच्च बनतात, ही देखील कर्म आहेत ना. बऱ्याच मुली कर्मांविषयी समजत नाहीत. अंतामध्ये सर्वांना साक्षात्कार होणार. चांगल्या रीतीने शिकाल सवराल तर नवाब अर्थात राजा बनाल. कोणाला रडवाल तर खराब बनाल. हे तर त्या शिक्षणामध्ये देखील असते. भगवानुवाच, यावेळी संपूर्ण दुनिया कामचितेवर जळून मेली आहे. म्हणतात पत्नीला पाहिल्याने अवस्था बिघडते. तिथे तर अशी अवस्था बिघडणार नाही. बाबा म्हणतात नावारूपाला पाहूच नका, तुम्ही भावाभावाला पहा. मोठे ध्येय आहे, विश्वाचा मालक बनायचे आहे. कधी कोणाच्या बुद्धीमध्ये सुद्धा नसेल की हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक कसे बनले. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. हे लक्ष्मीनारायण सर्व गुण संपन्न होते. आजकाल तुम्ही ज्यांचे नवीन रक्त समजता ते काय करत राहतात? काय गांधीजी हे शिकून गेले काय? रामराज्य बनविण्यासाठी देखील युक्ती पाहिजे. हे तर बाबांचेच काम आहे. बाबा तर सदा पावन आहेत. तुम्ही तर 21 जन्म पावन राहून मग 63 जन्म पतित बनतात. समजावून सांगण्यामध्ये इतके हुशार बनले पाहिजे. बाबा मुलांना समजावून सांगत राहतात, मुलांनो पावन बना. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपली अवस्था नेहमी एकरस अचल बनविण्यासाठी कोणाच्याही नावारूपाला पाहायचे नाही. भावाभावाला पहा, दृष्टीला पावन बनवा. समजावून सांगण्यासाठी आत्मिक नशा धारण करा. दुसरा पॉइंट आहे, बाबांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी बाप समान धंदा करायचा आहे. जे आसुरी निद्रेमध्ये झोपून पडले आहेत त्यांना जागे करायचे आहे. गोरे बनून इतरांना बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, आपला सरळ स्वभाव आणि शुभभाव यांच्याद्वारे भोलानाथ बाबांच्या प्रेमाचा अनुभव करणारे आकर्षण मूर्त भव. आपला सरळ स्वभाव आणि शुभभाव यांच्याद्वारे भोलानाथ बाबांच्या प्रेमाचा अनुभव करणारे आकर्षण मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, भोलानाथ बाबांना सर्वात प्रिय भोळी मुले आहेत. भोळे अर्थात जे नेहमी सरळ स्वभाव, शुभभाव आणि स्वच्छता संपन्न मन आणि कर्म दोघांमध्ये सच्चाई आणि सफाई असणारे आहेत.
अशी मुले आकर्षण मूर्त बनून बाबांना देखील आपल्याकडे आकर्षित करतात. भोलानाथ बाबा अशा सरळ स्वभावाच्या भोळ्या मुलांच्या गुणांच्या माळेचे सिमरण करतात. भगवंताला भोळेपणा प्रिय आहे. तुम्ही मुलांनी तुमच्या भोळेपणानेच भगवंताला मोहित केले आहे, त्यांना आपले बनवले आहे. स्लोगन आहे, आपला चेहरा आणि वर्तनाद्वारे गुण आणि शक्तींची गिफ्ट वाटणे हीच शुभभावना शुभकामना आहे. आपला चेहरा आणि वर्तनाद्वारे गुण आणि शक्तींची गिफ्ट वाटणे हीच शुभभावना शुभकामना आहे. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.